पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य असतं. या न्यायाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे सालापूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या आपल्या छोट्याशा गावामध्ये मला असं वाटतं 19 वर्षापासून आपला सप्ताह, या सप्ताहाचं 19वं वर्ष आणि 18वं वर्ष. 18व्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. गेल्या 17 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्याकडं आली. माझे वर्गमित्र श्री देवानंद पुंड, तसेच आपल्या कमिटीचे अध्यक्ष जे विलास मामा आणि आमचे मामाश्री बेंडे परिवार, तसेच गावातले माझे सर्व मित्र, आमचे चेतन पांडव असतील किंवा आमचे साऊंड सिस्टीमवाले रामदाजी असतील, या सर्वांनी आग्रह केला आणि ही सेवा माझ्याकडे आली. सेवा करण्याचं या ठिकाणी मला हे भाग्य प्राप्त झालं. मला असं वाटतं की 2017मध्ये, कदाचित 2017मध्ये या ठिकाणी माझी सेवा झाली होती. जवळपास आता 5-7 वर्ष झाली त्या गोष्टीला. तेव्हापासून या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला नाही. मध्यंतरी 1-2 वेळा योग आला होता, पण मला जमलं नाही. आणि यावर्षी मी ठरवलं, काही जरी झालं तर आपल्याला सालापूरच्या कीर्तनामध्ये सेवा आपल्याला करायची. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपली जे या ठिकाणी जी गाव आहे हे सालापूर गाव, या गावामध्ये असलेलं पवित्र मारुतीरायाचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे. आणि हे वेगळं सांगायची गरज नाही, सगळ्या पंचकृषीला नाही, अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. अख्ख्या जिल्ह्यामधून लोक या ठिकाणी नवस करतात देवाला आणि त्यांचे नवस पूर्ण होतात. जागृत देवस्थान आहे. आणि ते नवस केल्यानंतर त्या नवसाची परतफेड म्हणून आपल्यामध्ये मला वाटते मे महिन्यामध्ये रोटाचा कार्यक्रम असतो. आणि त्या रोटाच्या कार्यक्रमामध्ये दररोजच असं वाटतं मला, दररोजच 1 दिवस आड करून काहीतरी रोट असतो. 20-25 रोट दरवर्षी असतात आणि दरवर्षी रोट असतात. आणि त्या रोटामध्ये मला तुमच्या गावात एक कौतुक करावं तेवढं कमी वाटतं बरं का. त्या रोटामध्ये रोट करणारे गावातले पण कधी असतात बरं का. गावातले जास्त नसतात, बाहेरचे जास्त असतात. सोयरे धायरे किंवा इतर लोक, काही सोयरे पण नसतात. ते लोक या ठिकाणी येतात, आपलं जे काही अन्न आहे, जे काही शिधा आहे त्या ठिकाणी येतात आणि इथे ठेवतात. गावातली सर्व मंडळी ज्यांचा याशी काही संबंध नाही, त्यांचा काही नवस नसतो, पण गावातली सगळी तरुण मंडळी एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी येतात आणि सर्व सेवा वाढण्यापासून झाडण्यापर्यंत दररोज नित्यनेमाने करतात. कुणी थकत नाही. याकरिता तुमच्या गावाकरता एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. कारण हे कशामुळं मी सांगितलं, कारण रोज कार्यक्रम असतो आणि रोज कार्यक्रम असल्यानंतर रोज वाढणं, एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवणं हे काही सोपं काम नाही. नाही तर आम्ही गावोगाव पाहतो, जेवायला 60 आणि कीर्तनाला 7. विठ्ठल आपल्याकडं ती प्रथा नाही आहे. तिकडे कुठं पश्चिम महाराष्ट्रात कसं आहे तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे कीर्तनाचा टाईम काय असतो, 7 ते 9 असतो. आणि त्याच्या अगोदर जेवण असतं. 4 पासून जेवणं चालू होतात. 4-5-6 वाजेपर्यंत जेवणं चालू होतात. नंतर हरिपाठ आणि नंतर कीर्तन. जेवायला 2000 माणसं आणि कीर्तनाला 200 पण नाही राहत. जेवून निघून जातात. जसं काही ज्यानं पंगत दिली त्याच्या घरचं लग्न आहे किंवा त्याच्यावर उपकार करायला लोक जेवायला येतात. पंक्ती उचलायला सुद्धा पात्र तेच लोक राहतात ज्यांची पंगत आहे. तसं आपल्याकडे नाही. म्हणून आपलं हे गाव पंचकृषीमध्ये मला असं वाटत नाही की सालापूरचे एवढे जे लोक आहे करणारे कोणताही कार्यक्रम. पूर्वीच्या काळी, आता 2-3 वर्ष काही मला माहीत नाही, पण पूर्वी आपल्याकडे सामुदायिक विवाह सोहळा व्हायचा. त्यामध्ये सर्व एकदम एकच विवाह सोहळा व्हायचा. खूप मोठा भव्यदिव्य कार्यक्रम असायचा. सर्वजण त्याच्यामध्ये आपलं सहकार्य करायचे आणि जी पडेल ती सेवा, आपल्या वाट्याला येईल ती सेवा ती करायची. आणि खरोखर हे या ठिकाणी खूप मला तुमच्या गावचं कौतुक वाटतं. बघा, गाव छोटा असू द्या, माणसं मोठ्या मनाची पाहिजे. नाही तर काय करता माणसं, 4000 लोकसंख्या गावामध्ये, पण कुणी कोणाला मदत करत नाही, कुणी कोणाच्या कार्यक्रमाला येत नाही, काही उपयोग नाही त्याचा. म्हणून माणूस गरीब असावा
माणूस गरीब असावा पण मनाने श्रीमंत असावा. जो माणूस मनाने श्रीमंत आहे त्याला गरिबी कुठेही आड येत नाही. आणि आपल्या या गावाचं म्हणून मला कौतुक वाटतं. छोटंसं गाव आहे पण अत्यंत गुण्यागोविंदाने या ठिकाणी सर्व काही गावाचा कारभार चालतो. माझं नेहमी या ठिकाणी येणं असतं गावामध्ये. तुमच्या रोटाच्या पण कार्यक्रमाला मी अनेक वेळा येतो प्रसाद घेण्यासाठी. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कार्यक्रम कितीही छोटा किंवा कितीही मोठा असू द्या, लोकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या गावाच्या मानाने बरेच लोक कीर्तनाला आले. आमच्या गावात पण सप्ताह चालू आहे आणि आमच्या गावच्या सप्त्याचा आज मला वाटतं 5वा दिवस आहे. आमच्या गावात पण सप्ताह आहे. 16 तारखेला आमच्या इथं काल आहे. तिथे पण खूप मोठं भव्य दिव्य नियोजन आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे सर्व नियोजन आपण केलेलं आहे. अत्यंत सुंदर असं नियोजन आहे. आमचे साऊंड सिस्टीमवाले रामदाजी, अत्यंत सिस्टीम त्यांची सुंदर असते, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच मृदंगाचार्य महाराज, अत्यंत सुंदर असा मृदंग त्यांनी या ठिकाणी वादन केलं आहे. खूप चांगले, एवढे चांगले कलाकार तुम्हाला भेटले, तुमचं नशीब आहे. कारण हा काय माहिती तुम्हाला, हा सीझन आहे आणि या सीझनमध्ये तुम्हाला माणसं भेटणं हे खूप अवघड आहे. नाही तर माणसं भेटतात पण असेच मग काही त्याचा उपयोग नसतो काही. आणि म्हणून अत्यंत सुंदर मृदंगाचार्य तसेच गायनाचार्य, दोन्हीही गायनाचार्य अत्यंत सुंदर गोड आवाजात त्यांनी या ठिकाणी चाल गायली. आमचे तुळशीराम मामा चोपदार, त्यांनाही धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर वेश त्यांनी धारण केलेला आहे. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला मी सुरुवात करतो. विठ्ठल चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. अभंग 3 चरणांचा आहे. बघा, जगद्गुरु तुकोबरायांचे जे अभंग आहेत ते काही अभंग असे आहेत, काही 4 चरणाचे आहेत, काही 5 चरणाचे, काही 6 चरणाचे, काही 8 चरणाचे, 15-15, 16-16 चरणाचे पण अभंग आहेत. आणि या ठिकाणी आज सेवेला घेतलेला अभंग फक्त 3 चरणांचा आहे. असं वाटेल एखाद्याला की अभंग छोटा आहे म्हणजे त्याचा अर्थ पण छोटा आहे. बघा, अभंग छोटा आहे, शब्द लहान आहेत पण उपदेश खूप महान आहे. सर्वांना कीर्तनाला सर्व जे लोक आलेले आहेत त्यांना विनंती आहे की बघा, कीर्तन जे आपण ऐकतो का नाही, कीर्तन कशासाठी असतं? कीर्तन कशासाठी असतं? जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. म्हणून आपल्या पॉम्पलेटवर नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. अखंड म्हणजे ज्यामध्ये कुठेही खंड नाही, 7 दिवस अखंड चालतो. अखंड म्हणजे कीर्तन तर फक्त 9 ते 11 असतं ना, पण इतर वेळेत काय राहतं? जो आपल्या मंदिरातला विणा आहे, तो विणा, त्याचा जो ध्वनी असतो तो विना सतत रामकृष्ण हरी म्हणत असतो. आणि म्हणून अखंड हे कशावरून असतं? विण्यावरून असतं. आणि अखंड हरिनाम सप्ताह याचं कारण आहे, त्या सप्ताहामध्ये दिवस रात्र नामाचा उच्चार होतो आणि नामाचा उच्चार हा सप्त्यामध्ये झाला पाहिजे. कीर्तन ऐकताना, कीर्तन जे लोक ऐकतात का नाही, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. माहिती म्हणून सांगतो, 3 प्रकारचे लोक असतात. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण खेडेगाव असल्यामुळे दृष्टांत सांगितल्याशिवाय लोकांच्या लक्षात येत नाही. पण दृष्टांत ध्यानात ठेवायचा नाही बरं का, सिद्धांत ध्यानात ठेवायचा, दृष्टांत नाही. दृष्टांत असा आहे, एका गावामध्ये एक मोठी यात्रा भरली, माळेगावची यात्रा होती. त्या माळेगावच्या यात्रेमध्ये एका माणसांनी एक चांदीचे 3 पुतळे आणले. 3ही पुतळे सारखेच होते, नाक, तोंड, डोळे, हात, पाय, कान सर्व काही सारखं. 3ही पुतळे त्याने तिथे मांडले आणि ते सर्व पुतळे चांदीचे होते. आणि त्यांनी सांगितलं की हे बघा, या ठिकाणी जे हे 3 पुतळे आहेत, याच्यामधला एक पुतळा आहे, त्याची किंमत 1 कोटी रुपये. किती आहे? 1 कोटी रुपये. दुसरा पुतळा आहे, त्याची किंमत 50 लाख रुपये. आणि तिसरा पुतळा आहे, त्याची किंमत फक्त 25 लाख रुपये. पण याच्यामधला जो 1 कोटीचा पुतळा आहे, तो ज्याने ओळखला त्याला हे दोन्ही पुतळे मी बक्षीस म्हणून देणार. लोक यायला लागली तिथं, लोक येत होती, बघत होती. लोक बघायला लागली, पुतळे तर सगळे सारखेच दिसतात, कान, नाक, डोळे, डोकं सगळं काही एकदम सारखं आहे, हुबेहूब आहे. पण मग किंमत कसं काय वेगळी? किंमत वेगळं असण्याचं कारण काय? त्याचं कारण लोकांच्या लक्षात येत नव्हतं. मग एक माणूस त्या ठिकाणी हुशार होता आणि तो माणूस तिथे आला. त्याने सांगितलं, मी ओळखतो बरं का, मला तुम्हाला पुतळे 3 पण द्यावं लागतील. तो पुतळेवाला मला 100% देणार, फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तो म्हणला ठीक आहे, मी ओळखतो. त्याने एक माचीसची काडी काढली,
बिड्या ओढणारच होता तो. माचीस काढली खिशातून. माचीची काडी काढली, पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये टाकली. पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये ती काडी टाकली. त्याने या कानातून टाकली, या कानातून निघाली. नंतर ती काडी त्याने फेकून दिली. दुसरी काडी घेतली. दुसरी काडी घेतल्यानंतर ती त्याने त्या मूर्तीच्या दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये टाकली. ती काडी त्या मूर्तीच्या पोटामध्ये गेली. कशामध्ये? पोटामध्ये. त्यानंतर तिसरी मूर्ती त्याने काय केली, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काडी टाकली आणि ती काडी त्या मूर्तीच्या सरळ कुठे गेली? डोक्यामध्ये गेली. तो म्हणला ही मूर्ती 1 कोटी रुपयाची. विठ्ठल विठ्ठल हो. लोकांच्या काही लक्षात आलं नाही. लोक म्हटले अहो तुम्ही ओळखलं कसं काय? तो म्हटला एक मूर्ती अशी आहे, या कानानं ऐकते आणि ह्या कानानं सोडून देते. त्याच्या जीवनात कोणाच्याही उपदेशाचा काही फरक पडत नाही. म्हणून या मूर्तीची किंमत आहे 25 लाख रुपये. दुसरी मूर्ती अशी आहे, कानानं ऐकते पण पोटामध्ये ठेवते. त्याचं जीवनामध्ये काही आचरण करत नाही. म्हणून या मूर्तीची किंमत 50 लाख आहे. पण तिसरी जी मूर्ती आहे ती ऐकते आणि ऐकल्यानंतर डोक्यामध्ये ठेवते. म्हणून या मूर्तीची किंमत 1 कोटी रुपये. लोकांनी टाळ्या वाजवल्या. लोक म्हटले वा तुम्ही तर खूप हुशार येतो, तुम्हाला लक्षात आलं सगळ्या गोष्टी. तीनही मूर्ती त्या माणसाला देऊन टाकल्या. मला काय सांगायचं माहिती आहे, जसं या मूर्तीमध्ये आहे तसं आपल्यामध्ये पण आहे. काही लोक ऐकतात कीर्तन. आता 18 वर्षापासून आपल्याकडे सप्ताह आहे, 17 वर्षापासून. तर आपल्या गावात कमीत कमी 17 माळकरी व्हायला पाहिजे. झाले का विलासमाव? झाले का? नाही झाले. 10-15 टाळकरी व्हायला पाहिजे. बरोबर. 2-3 कीर्तनकार व्हायला पाहिजे. आपल्या गावातली 2-3 मुलं आहेत आळंदीला, मला माहिती आहे. मी त्यांच्या संस्थेत जाऊन पण आलो. आमचा प्रथमेश, तसेच आमचे माऊली महाराज यांच्या संस्थेमध्ये मी जाऊन आलो 2-3 वेळा. यांना भेटून आलो. अत्यंत सुंदर आहे. तुम्हाला एक सांगू का, ही मुलं भविष्यामध्ये श्रीमंत होतील की नाही मी सांगू शकत नाही. ही मुलं पैसा कमवतील की नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण ही मुलं कधीच आई वडिलांना घराच्या बाहेर काढणार नाही. मी तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून देतो. कारण ही मुलं ज्या ठिकाणी शिकतात का नाही तिथं तुम्हाला संस्कार मिळतो. संस्कार महाराज शाळेत राहिलं नाही. आता शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला मी स्वतः शिक्षक आहे. 10 वर्ष झालं मी शिकवतोय. आणि त्या शाळेमध्ये संस्कार नावाची कुठलीही गोष्ट नाही इंग्लिश मिडियमला. त्याच्यामध्ये पप्पाला काय म्हणतात? पप्पा. मम्मीला मम्मी. आणि काका जो असतो त्याला काय म्हणतात? अंकल. मग कोणताही काका राहू द्या, पप्पाचा भाऊ राहू द्या किंवा मम्मीचा भाऊ राहू द्या किंवा कोणताही राहू द्या, फक्त अंकल हाच शब्द आहे. इतर काही शब्द आहे का? आपल्याकडे बघा प्रत्येक नात्याला वेगळा शब्द आहे. मामा, मामी, मावशी, मावसा, चुलता, पुतण्या असे शब्द इंग्लिशमध्ये नाहीत. कारण का? हे जे शब्द आहेत संस्कारहीन शब्द आहे. म्हणून संस्कार शाळेत राहिले नाही. म्हणून आपल्या मुलांना संस्कार करणं महत्त्वाचं आहे. म्हणून ही मुलं जी आहेत उद्याचे कीर्तनकार आहेत. उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य जे सांस्कृतिक भविष्य आहे ते यांच्या हातामध्ये आहे. आणि तुमच्या गावामध्ये पुढची जी परंपरा आहे कोणती, भजन कीर्तनाची असेल, अध्यात्माची असेल, ही परंपरा जपणारे ही आहेत. दुसरं कोणी येणार नाही महाराज. आणि म्हणून आपल्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. आपल्याला काय माहिती आहे का, दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणायची सवय लागली. गावातल्या लोकांना लोक किंमत देत नाहीत. गावात तुम्हाला कोणी विचारत नाही. शेजारच्या गावातील लोक तुमचा पुतळा बांधतील पण गावातली नाही विचारत महाराज. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे भावकीची जी पद्धत आहे ना, म्हणजे एकमेकांचा द्वेष करण्याची, ती पद्धत आपल्यात खूप वाईट आहे. म्हणून आपल्या माणसाला मोठं करा, आपल्या माणसाचं कौतुक करा. यांनी या ठिकाणी एखादी चाल म्हणल्यानंतर चुकू दे चाल. त्याला म्हणू नका अरे तू एवढे दिवस चुकला, त्याला चाल साधी म्हणता येत नाही असं नका म्हणू. त्याला म्हणा की खूप छान गायलास, खूप छान म्हटले. पुढच्या वेळेस तो एकदम चांगली म्हणणार, तयारी करणार. हा मला माहिती आहे. त्यांचं माऊली महाराजांचं दरवर्षी कीर्तन असतं आणि त्याचं कीर्तन तुम्ही ठेवता हे मला खूप कौतुक वाटतं. गावातल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून जर यांचं चुकत असेल कुठं तर ठीक आहे, काही अडचण नाही, चुकू द्या. माणूस का पोटातून शिकून येत नाही. प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर, चुकल्यानंतरच शिकतं माणूस. अनुभवातून सगळ्या गोष्टी येत असतात. आणि यांना तुम्ही जर नाही स्टेज दिलं तर यांना कोण स्टेज देणार आहे? बरोबर का नाही? म्हणून गावातल्या माणसाने गावातल्या माणसाचा मान सन्मान केला पाहिजे. विठ्ठल बघा, मी तुम्हाला अभंगाचा या ठिकाणी भावार्थ थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वेळ आपल्याला खूप कमी आहे. तरी जेवढं धावत्या वेगामध्ये जसं मला सुचेल त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग 3 चरणांचा आहे. अभंग छोटा आहे. शब्द बघा, साधूचे जे शब्द असतात ते
अर्थाने खूप महान असतात. ते म्हणायला जरी सोपे वाटत असले तर त्याचा अर्थ काही साधा राहत नाही. बघा, आपले शब्द आणि साधूचे शब्द याच्यात फरक असतो. काय फरक असतो? आपले शब्द हे निरअनुभवी असतात आणि साधूचे शब्द हे अनुभवातून आपल्या पुढे येतात. तुका म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे आम्ही जे काही सांगतोय ते असंच धरून सांगत नाही बाबा, आम्हाला अनुभव आलेला आहे प्रत्येक गोष्टीचा आणि अनुभवातून आम्ही सांगतो. एखादी गोष्ट डायरेक्ट सांगणं आणि अनुभवातून सांगणं याच्यामध्ये फरक आहे. म्हणून साधूचे शब्द किती वर्षापूर्वीचे शब्द? तुकाराम महाराजांचे 400 वर्षापूर्वीचे शब्द आजही माणसाचं कल्याण करतात. आजही गाथा वाचल्यानंतर माणसाचं मस्तक सुधारतं. आणि आजही 750 वर्षापूर्वीचे कोणाचे शब्द? माऊलींचे शब्द आजही आपला उद्धार करतात. माऊलींच्या ओव्या आजही त्यांचा हरिपाठ माणसाचा उद्धार करतो. हे शब्द कधी जुने होत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? हा अनुभव आहे, अनुभवातून आलेले शब्द आहे. अरे जगामध्ये किती गाणे निघतात आणि काय होतात? काळाच्या ओघामध्ये गायब होतात. एक काळ असा होता, प्रत्येक जिकडे तिकडे एकच गाणं ऐकायला, झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, सगळीकडे एकच गाणं ऐकायला यायचं. आता ऐकायला येतं का? नाही येत ऐकायला. का? जुनं झालं महाराज. ते 1000 वर्ष झाले महाराज, हजारो वर्ष झाले. रामकृष्ण हरी आजही लोकांना ऐकावं वाटतं. आजही लोक काकडा ऐकतात. आजही लोक 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेला हरिपाठ त्याच चालीमध्ये, त्याच स्वरामध्ये, त्याच रागामध्ये ऐकतात. तरीही त्याचा अवीट माणसाला त्याचा कंटाळा येत नाही. कोणी असं म्हणतं का मला हरिपाठ ऐकून लय बोर झालंय आता? असं कोणी म्हणतं का? किंवा रामकृष्ण हरी म्हणून मला खूप बोर वाटतंय असं कोणी म्हणतं का? नाही. कारण का? हे जे शब्द आहेत अनुभवातले शब्द आहेत. शब्द माणसाचं कल्याण करत असतात. साधूचे शब्द खूप महत्त्वाचे असतात. अनुभवातून का सांगायचं? कारण ज्या माणसाने अनुभव घेतलाय त्याच्याकडे त्याचं प्रॉपर नॉलेज असतं. बाकीच्याकडे असेल असं नाही. एका माणसाने खूप छान पुस्तक लिहिलं. पुस्तक कशावर लिहिलं माहिती आहे? पोहण्यावर. कशावर? पोहण्यावर. त्याने पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की बघा कसं पोहावे, लेखक अमुक अमुक, खाली त्यानं लिहिलं. मस्त पुस्तक छापलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं की पोहत असताना सर्वप्रथम पाण्यामध्ये उडी मारावी. पाण्यात उडी मारल्यानंतर पाण्याची खोली पाहावी किती आहे, नाही तर उडी मारली तर पाय मोडून जातील, असं आहे ना. म्हणून पाण्याची खोली पाहावी. त्यानंतर उडी मारल्यानंतर आडवं व्हायचं पाण्यावर, आडवं व्हावं, हाताने पाणी पोटाखालून मागे घ्यावं, मागून पाय हलवावे, डोकं वर ठेवावं. असं सुंदर त्याने पुस्तक लिहिलं आणि अशा प्रकारे तुम्हाला पोहायला जमेल असं त्याने मस्त 4-5 पानाचं एक पुस्तक लिहिलं. पुस्तक बाजारामध्ये ठेवलं आणि बाजारामध्ये ठेवल्यानंतर त्याचं पुस्तक विकलं पण लोक वाचायला घेत होते. एक दिवस त्याचे मित्र आणि ते सर्वजण गेले कुठं? एका नदीवर गेल्यानंतर ते मित्र म्हणले, अरे तू तर पोहण्यावर पुस्तक लिहिले, तू तर 1 नंबरचा पोहणारा माणूस आहे, पट्टीचा पोहणारा आहे, आता आम्हाला पोहून दाखव. तो म्हटलं मला पोहता कुठे येते? ते म्हटले, अरे तू तर पुस्तक लिहिले ना पोहण्यावर. तो म्हटला पुस्तक लिहिलंय पण मला पोहता येत नाही. अहो, ज्याला पोहता येत नाही त्याला पोहण्याविषयी सांगण्याचा अनुभव काही म्हणजे आवश्यकता आहे का? अधिकार आहे का त्याला पोहण्याविषयी सांगण्याचा? नाही. ज्याला पोहता येत नाही त्यानं पोहण्याचा या ठिकाणी सांगण्याचा जसा अधिकार नाही, तसं ज्याला अनुभव नाही त्याला ज्ञान सांगण्याचा काही या ठिकाणी अधिकार नाही. विठ्ठल 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 आणि म्हणून जीवनामध्ये अनुभव महत्त्वाचा आहे. साखर आहे, सगळ्यांना माहिती आहे साखर गोड आहे, पण ज्याने खाल्ली नाही त्याला माहिती आहे का? तो सांगेल साखर गोड आहे, खाऊन की पाहून? खाऊन. पाहून साखर गोड आहे असं सांगता येत नाही. मी तुम्हाला शब्द सांगतोय बरं का, विषयांतर आपलं होऊ शकतं. मी जर कुठं बाजूला गेलो तर मला तुम्ही सांगा. शब्द खूप महत्त्वाचे असतात. अरे शब्द एवढे महत्त्वाचे असतात की शब्द कानावर पडल्याच्या नंतर त्या माणसाची आठवण आपल्याला होते. इन्कलाब जिंदाबाद शब्द कानावर पडल्यानंतर कोणाच आवाज, कोण आपल्याला आठवतं? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे लोक आपल्याला आठवतात. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कोणाचे शब्द आहे? लोकमान्य टिळक. त्यानंतर हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. कोणाचे शब्द? छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. शब्द असे असतात महाराज, शब्द ऐकल्यानंतर अंगावर काटे येतात. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा, तळपत्या बिजलीचा,
पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणासी सदा साज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. महाराष्ट्रावर प्रेम ढालीवरती वार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, त्या बिजलीचा शब्द आहेत महाराज. शब्द कानावर पडल्याच्या नंतर काय होतं, आपल्या अंगाला काटा येतो. म्हणून शब्द अतिशय महत्त्वाचे असतात आणि साधूचे शब्द हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचे असतात. आपल्या शब्दाने एखाद्याचं वाटोळं होतं, पण साधूचे शब्द नकळत जरी साधूने एखाद्याला सांगितलं, एखादा शब्द सांगितला, तर त्याचं काय होतं, कल्याण होतं. त्याचं कारण काय, तर शब्दाच्या पाठीमागे अनुभव आहे, शब्दाच्या पाठीमागे त्यांचं ज्ञान आहे. तुकाराम म्हणतात की आम्ही जे काही सांगतोय ते काही पदरचं सांगत नाही, आम्ही अनुभवातून सांगतो. आणि म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा गोष्टी सांगत असताना अनुभवाच्या सांगितल्या पाहिजे. बघा, कीर्तनामध्ये दोन गोष्टी कधी सांगायच्या नाही. पहिली गोष्ट, कीर्तनात कधी राजकारण सांगायचं नाही. कारण का, अहो बसलेले लोक त्याच्यापेक्षा लय आपल्यापेक्षा हुशार आहेत. वट्यावर बसतात आणि दिल्लीच्या गोष्टी करतात की मोदी काय आता पुढच्या वेळेस निवडून येत नाही, अशा गोष्टी करतात दिल्लीच्या. कुठं कट्ट्यावर बसतो. कारण पेपर ह्या गोष्टी का नाही सांगायची कीर्तनात, त्याचं कारण सांगतो. ह्या गोष्टी 2 रुपयाच्या पेपरमध्ये तुम्हाला वाचायला भेटतात. राजकारण खूप वंगाळ आहे. राजकारणामध्ये कुठलाही निष्ठा वगैरे काही राहिलेलं नाही. राजकारणामध्ये प्रेम वगैरे काही नाही, काही रस राहिलं नाही राजकारणामध्ये. राजकारण कीर्तनात सांगायचं नाही. बसलेले सर्वजण काय, सगळे त्यांना माहीत आहे. दुसरी गोष्ट की कीर्तनामध्ये संसारातल्या गोष्टी कधी सांगायच्या नाही. कारण का, अहो बसलेले सर्व संसाराचा चोथा करून चोथ्या सगळं त्यांनी खाऊन टाकले. विठ्ठल विठ्ठल बसलेले लोक सर्व काही करून बसलेत. म्हणून कीर्तनात 2 गोष्टी कधी सांगायच्या नाही. संसारातल्या गोष्टी कधी कधी विनोद म्हणून सांगाव्या लागतात, पण कोणी सांगायच्या, कोणी सांगायचा, ज्याचं लग्न झालंय. अहो ज्या महाराजाचं लग्नच झालं नाही, बालकीर्तनकार आहे किंवा ब्रह्मचारी महाराज आहे, त्याला संसारातल्या गोष्टी सांगण्याचा काय अधिकार आहे का, नाही. कारण त्याला काय माहिती आहे संसार काय. म्हणून अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज हे जे शब्द आपल्याला सांगतात, ते म्हणतात की हे शब्द तुमचं कल्याण करणार आहेत. या शब्दामुळं तुमचं कल्याण होणार आहे. ठीक आहे, महाराजांचं आपण ऐकू की शब्द हे माणसाचं काय करतात, कल्याण करतात. बघा, शब्द जे असतात ते माणसाच्या अंतःकरणातून येत असतात. कारण असं म्हणतात, एक म्हण आहे आपल्याकडं, जे पोटात आहे ते कुठे येतं, ओठामध्ये येतं. म्हणून शब्द हे पोटामध्ये असतात आणि पोटातलेच काय होतात, ओठ्यावर येतात. आणि महाराज म्हणतात की या ठिकाणी तुमचं कल्याण करणारे शब्द आहेत. शब्द का महत्त्वाचे अजून एक सांगतो. बघा, जी मोठी माणसं होऊन गेली, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जगद्गुरू तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, ही माणसं कशाने जिवंत आहेत सांगा, कशाने जिवंत आहेत, विचाराने जिवंत आहेत. आणि विचार कशाने जिवंत असतो, शब्दाने जिवंत असतो. जर मला आता या ठिकाणी मी एखाद्याला विचारलं, बाबांना विचारलं की तुमच्या आजोबाचं नाव सांगा, त्यांना सांगता येईल आजोबाचं नाव. आजोबाच्या वडिलाचं नाव पण कदाचित सांगता येईल, बरोबर ना. खापरपंजोबाचं नाव सांगता येईल का, नाही. कोणाला सांगता येईल खापरपंजोबाचं नाव, नाही. कसं काय नाही सांगता येणार. मला सांगा, तुमचा खापरपंजा होता तेव्हा तुमचा आजा झाला का नाही, झाला का नाही. आजा होता म्हणून तुमचा बाप झाला, तुमचा बाप झाला म्हणून तुम्ही झाले, बरोबर. खापरपंजाचं जे रक्त आहे तेच आपल्या नाडीमध्ये, आपलं जे रक्त आहे का नाही, वंश परंपरेने येत असतं, आपल्या वंश परंपरेनं. मग आपल्याच खापरपंजोबाचं आपल्याला नाव माहीत नाही. शोकांतिक आहे का नाही, माहीत पाहिजे का नाही आपल्याला, का माहीत नाही. जर या ठिकाणी एखाद्याला विचारला, असा कोण आहे या ठिकाणी की ज्याला संत ज्ञानेश्वर महाराज माहीत नाही. संत ज्ञानेश्वर महाराज तुमच्या कुळातले होते, तुमच्या गावातले होते, नाही.
त्यांचं नाव आजही जिवंत आहे. एखाद्याला विचारलं शिवाजी महाराज माहिती आहेत का नाही, शिवाजी महाराजांना जाऊन 400 वर्ष झाली तरी शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहेत. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या लोकांचं नाव या ठिकाणी राहणार. दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. माणसं जातात महाराज, पण माणसं विचाराने जिवंत राहतात. आणि विचार कशाने जिवंत राहतात? शब्दाने जिवंत राहतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू जनधन लोका. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमच्याकडे काय आहे? महाराज म्हटले, माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, माझी संपत्ती कोणती आहे? शब्द हीच माझी संपत्ती आहे. शस्त्र सुद्धा कोणतं आहे माझ्याकडं? शब्द हेच शस्त्र आहे. एखाद्या माणसाला महाराज मारलं तर त्याच्या लक्षात राहणार नाही, पण शब्द जर त्याला आपण वाईट बोललो, एखाद्या माणसाला अशा वाईट प्रकारचे शब्द वापरले तर शब्द काळजामध्ये घाव करतात. शब्दामुळे महाराज महाभारत घडलं शब्दामुळे. महाभारताला कारण काय माहिती आहे तुम्हाला? द्रौपदीचं वस्त्र हरण केलं कोणी? करण्याचा प्रयत्न केला कोणी? कौरवांनी. त्याच्यामुळे रामायण नाही झालं. रामायण कशामुळे झालं? ज्यावेळेस पांडवांनी त्या ठिकाणी एक भव्य दिव्य असा महाल बांधला, किंवा मायावी महाल होता तो. त्याच्यामध्ये असंही चालत असताना जिथं पाणी नाही तिथं पाणी दिसायचं, जिथं अग्नी नाही तिथं अग्नी दिसायचा. माणसाच्या मनामध्ये जे काही आहे ते तिथं समोर आपल्याला प्रगट व्हायचं. मायावी महाल होता. आणि दुर्योधन त्या ठिकाणी महालामध्ये गेला आणि महालामध्ये त्याला एका ठिकाणी पाणी दिसलं आणि त्याला असं वाटलं की हे पाणी आहे. मग त्याने काय केलं? त्या ठिकाणी पाण्यामध्ये उडी टाकण्याचा प्रयत्न केला, पण तिथं पाणी नव्हतं. तिथे काय होतंय? मोकळीच अशी फरशी होती. पुढं गेल्यानंतर तिथंही त्याला पाणी दिसलं. तो म्हटला, अरे पाठीमागे पाणी दिसलं पण पाणी काही नव्हतं तिथं, तसंच इथं पण असेल. तो पाण्यामध्ये त्या ठिकाणी पाय टाकला आणि भदकन पडला. हे कोणी पाहिलं? द्रौपदीने एक वाक्य उच्चारलं महाराज, की त्या अख्ख्या वाक्यामुळे काय झालं माहिती आहे? अख्खं रामायण झालं. द्रौपदी म्हणाली, अरे आंधळ्याचं पोरगं पण आंधळे का? काय म्हणली? आंधळ्याचे पोरगं पण आंधळं.
हा शब्द एवढा दुर्योधनाला लागला महाराज, एवढा त्याच्या काळजाला लागला, त्याने ठरवलं की मी या पांडवांकडून बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शब्द जपून वापरत जा. विचार करत असताना, बोलत असताना माणसाने बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावा, 1000 वेळा विचार करावा. कारण समोरचा माणूस आपल्या शब्दाने जर दुखावला, माणसाच्या शरीरावरचे जे घाव असतात ते मिटतात, पण माणसाच्या मनावर पडलेले घाव, शब्दाचे घाव कधी मिटत नाहीत. म्हणून शब्द खूप महत्त्वाचे असतात. या ठिकाणी आम्ही साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माऊली सांगतात. तुम्हाला जर बोलता येत नसेल एखाद्याला तर बोलू नका. बोलायचं तर कसं बोला, साच आणि मवाळ मितुले आणि शब्द खूप महत्त्वाचे. बघा, 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. ज्या ठिकाणी ज्ञान आहे तिथं वाणी असणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुलसीदासजींनी रामायण लिहायला सुरुवात केली आणि रामायण लिहिताना त्यांनी पहिला श्लोक लिहिला, वंदे वाणी विनायकम. त्या श्लोकामध्ये त्यांनी गणपतीला आणि सरस्वतीला वंदन केलं. त्यांना विचारलं की का हो तुमचे या ठिकाणी पहिला श्लोक लिहिला आहे, गणपतीला आणि सरस्वतीला वंदन करण्याचं कारण काय? ते म्हटले की गणपतीला मी यासाठी वंदन करतो की गणपती ही ज्ञानाची देवता आहे आणि सरस्वती ही कशाची देवता आहे? वाणीची देवता आहे. बघा, ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी वाणी असणं महत्त्वाचं आहे आणि ज्या ठिकाणी वाणी आहे त्या ठिकाणी ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. खूप माणसं हुशार आहेत, भरपूर काही येतं, पण 4 माणसासमोर उभं राहून बोलता येत नाही. बरोबर का नाही? हे ज्ञान कामाचं नाही. वाणी आहे, बोलता खूप छान येतं, पण मग ज्ञानच नाही, काय बोलावं काही कळतच नाही, कुठं काय बोलावं याचं नॉलेज नाही. एक गावामध्ये एक सरपंच झाला, नवीनच सरपंच निवडून आला आणि नवीन सरपंच झाल्यानंतर लोकांनी त्याला सांगितलं की बघा आता आपली तुमच्या कार्यकाळातली पहिली आता 26 जानेवारी आहे आणि आपल्याला आता 26 जानेवारीच्या दिवशी गावातल्या शाळेमध्ये कुठं जायचं? झेंडावंदन करण्यासाठी. सरपंच होता तो बी. तो म्हटलं हां ठीक आहे चालेल, काही अडचण नाही, आपण जाऊ. त्याला आमंत्रण आलं. शिक्षक लोक त्याला घ्यायला घरी आले सकाळी 26 जानेवारीच्या दिवशी. गेले 26 जानेवारीला. गेल्यानंतर त्या ठिकाणी झेंडावंदन झालं आणि झेंडावंदन झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी सांगितलं की आता आपल्या गावचे माननीय सरपंच साहेब आपल्याला 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करतील. सर्व विद्यार्थ्यांनी ताट बसून शांत चित्ताने ऐकावे. सरपंच उभं राहिले. सरपंचला जनगण पाठ नाही, सरपंचाचा शाळेचा आयुष्यात काही संबंध आला नाही, पण सरपंच झाला ना, आता काय करणार, बोलावं लागेल ना. गेला सरपंच, उभं राहिला. सरपंचाला काही येत नव्हतं पण बोलता येत होतं. आजकाल काय झालं माहिती आहे का, ज्या लोकांना थोडं बोलता येतं का नाही लगेच कीर्तन करायला लागतात लोक. त्यांना माहीत नाही की कीर्तनकार होणं हे काही सोपी गोष्ट नाही महाराज. कीर्तनकार होणं म्हणजे काय उभं राहून बोलता येणं म्हणजे एवढं कीर्तनकार नाही. आळंदीमध्ये ज्याने साधना केलेली आहे, कीर्तन कोणी करावं तुम्हाला सांगतो, ज्या माणसाने आळंदीमध्ये राहून साधना केली. कोणती साधना? आळंदीमध्ये ज्याने मधुकरी मागितली, ज्याने माऊली ज्ञानोबरायाचं रोज दर्शन घेतलंय, ज्याने ज्ञानेश्वरीची पारायणं केलेत, ज्याने पंढरपूर आळंदीच्या पायी वाऱ्या केल्यात, ज्याने तुकोबारायांच्या पायी वाऱ्या केल्यात, त्याने कीर्तन करावं. कुणी उठायचं कीर्तन करायचं. आणि हे जे सप्ताह कमिटीचे लोक असतात का नाही, आता आपल्याकडे तसं नाही, पण हे काय करतात महाराज, कीर्तन करायला तारीख देताना विचारतात, महाराज तुमचं यूट्यूबला आहे का नाही काही?
अहो यूट्यूबला कीर्तनकार आहे म्हणजे तो कीर्तनकार मोठा आहे असं काय आहे का? यूट्यूब कधी आलं? आता आलं 10 वर्ष. त्याच्या आधी होतं का यूट्यूब? तरी कीर्तनकाराला लोक बोलवायचे का नाही? बोलवायचे ना. अहो एखादा माणूस यूट्यूबला नाही आहे किंवा त्याचं कीर्तन नाही आहे म्हणजे त्याला कीर्तन करता येत नाही असं आहे का? महाराज आळंदीमध्ये खूप महात्मे आहेत, त्यांचं तुम्हाला नावही माहीत नाही, पण त्यांचं यूट्यूबला पण कीर्तन नाही. पण असे महात्मे आहेत महाराज की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाचं परिवर्तन होतं. आणि कीर्तन हे कशासाठी? टाईमपाससाठी असतं का? कीर्तन मनोरंजनासाठी आहे का? जर मनोरंजन करण्यासाठी जर कीर्तन असेल तर त्यापेक्षा तमाशा ठेवलेला काय वाईट आहे? बरोबर का नाही? तमाशा ठेवलेला काय वाईट आहे? कीर्तनामध्ये जर तुमची अपेक्षा असतील की महाराजांनी जोक सांगावे, मनोरंजन करावं, तर मग तमासगीर बोलव ना, कीर्तनकार काला बोलवता? अहो सगळे लोक तुम्हाला इथे पट्टी देतात, वर्गणी देतात. कशासाठी? 4 शब्द हरिनामाचे ऐकण्यासाठी, काहीतरी जीवनामध्ये बदल घडण्यासाठी ही कीर्तन आहे. कीर्तन हे टाईमपास नाही. आणि कमिटीवाले आजकाल काय झालं की यूट्यूबला एखादी 2-4 मिनिटाची क्लिप असली की त्या महाराज म्हणतो अवले मोठा महाराज आहे, त्याला बोलवा. तो महाराज म्हणतो मला 20,000 रुपये लागतील बरं काय. देतात महाराज त्याला 20,000. आणि आमचे हे गायक वादक मंडळी 7 दिवस इथे सेवा करतात, हरिपाठ करतात, काकडा करतात, आणि याला 10,000 रुपये द्यायला तुम्ही मागं पुढं पाहता. आणि तो कीर्तनकार येतो, काही कीर्तनकाराचे हरिपाठ पाठ नाही महाराज, हरिपाठ काय. मी म्हणतो इथून पुढे कीर्तनकाराला तारीख देत असताना निदान त्याच्या गळ्यात माळ एक नाही एवढं तरी पा. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या माणसाला चांगलं बोलता येतं म्हणजे कीर्तनकार होणं नाही. कीर्तनकारासाठी काय तपश्चर्या असते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आळंदीमध्ये महाराज मी 7-8 वर्ष राहिलो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा इथे कीर्तन केलं होतं 2017ला, त्याच्या आधी 4 वर्षांनी मी आळंदीमध्ये राहिला होतो. आणि आळंदीमध्ये जो माणूस राहतो त्याची दिनचर्या तुम्हाला सांगतो मी थोडक्यात. त्याची दिनचर्या अशी असते, सकाळी 5 वाजता, किमान 5 वाजता बरं का, तसं तर 4 वाजताच उठावं लागतं. ज्या धर्मशाळेमध्ये आपण राहतो ते महाराज सकाळी 4ला उठवतात. 4ला उठल्यानंतर त्याला आंघोळ त्या धर्मशाळेमध्ये नसते. आमच्या वेळेस तर नव्हती, आता संस्था निघाल्यात. संस्थेवाले महाराज तुमच्याकडून पैसे घेतात 30-40 हजार रुपये, ते सगळं त्याला तिथंच देतात. त्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण पहिलं सांगतो तुम्हाला, आजही आहेत तसे कीर्तनकार, जे जुने कीर्तनकार आहेत त्यांनी खूप कष्ट काढले. 4 वाजता उठायचं. किती वाजता? 4 वाजता. 4 वाजता उठल्यानंतर महाराज आंघोळीला पाठवायचे. कुठं? इंद्रायणीवर. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असतो, इंद्रायणीवर आंघोळीला जायचं. इंद्रायणीवर आंघोळ केल्यानंतर ज्या कपड्यावर आंघोळ केली तेच कपडे तसेच ओले कपडे घेऊन माऊलीच्या मंदिरामध्ये सकाळी जायचं 5 वाजता आणि माऊलीचं दर्शन घ्यायचं. माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा करायची. ती प्रदक्षिणा झाल्यानंतर पूर्ण आळंदी क्षेत्राला नगर प्रदक्षिणा म्हणतात त्याला, ती नगर प्रदक्षिणा करायची. आणि ती नगर प्रदक्षिणा केल्यानंतर धर्मशाळेत यायचं. धर्मशाळेत आल्यानंतर कपडे बदलायचे, गंध लावायचा आणि नंतर पाठाला संस्थेमध्ये काय करायचं, गुरुवर्यांकडे ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी, गाथा ऐकण्यासाठी, हरिपाठ ऐकण्यासाठी, विचारसागर ऐकण्यासाठी, गीता ऐकण्यासाठी कुठं जायचं? गुरुवर्यांकडे जायचं. आणि त्या ठिकाणी गुरुवर्यांच्या मुखातून आलेलं ज्ञान हे श्रवण करायचं. किती वर्ष? 4 वर्ष. तोपर्यंत कीर्तन नाही करू देत बरं का. 4 वर्ष नुसता अभ्यास करायचा, नुसती सेवा करायची, नुसती साधना करायची. त्यानंतर 4थ्या वर्षामध्ये गुरुवर एक कीर्तनाचे अभंग देतात. आणि कीर्तनाचे अभंग जे देतात का नाही ते काही असं लिहून देत नाहीत कोणाला भाषण केल्यासारखं. आजकाल काय झालं, कोणी असं कीर्तन लिहून घेते भाषण, जसे शाळेतले पोरं भाषण करतात का नाही, लिहून काढायचं, पाठ करायचं आणि तसंच बोलायचं पोपटपंची. हे काही कीर्तनकार नाही. कीर्तनातलं जे नॉलेज असतं किंवा कीर्तनातलं ज्ञान असतं तुमच्या आतून यावं लागतं. कुठून यावं लागतं? आतून. आणि हे कधी येईल? जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, जेव्हा तुम्ही साधना कराल, जेव्हा माऊलींची कृपा त्याच्यावर होते. ज्या माणसावर माऊलीची कृपा होते, जो माणसाने आळंदीमध्ये राहून साधना केली त्याच्यावर कृपा होते महाराज. तुम्हाला सर्वांना केंद्रीय महाराज माहिती आहे का? केंद्रीय महाराज दिंडीमध्ये आपल्या लोक असतात. केंद्रीय महाराजांचं उदाहरण सांगतो. केंद्रीय महाराज आळंदीला आले होते वयाच्या 14व्या वर्षी. 14व्या वर्षी आळंदीला आले, घरातून पळून आले होते आळंदीला. आणि आळंदीला आल्यानंतर त्यांना वाचता पण येत नव्हतं. महाराज शाळेतच गेले नव्हते ती, आणि वाचता पण येत नव्हतं. आळंदीला आले आणि त्यांना गुरुवर्यांनी सांगितलं, हे बघ, तुला वाचायला जर शिकायचं असेल तू बाराखडी नको शिकू, तू काय कर, माऊलीच्या मंदिरामध्ये जा, आजान वृक्षाच्या खाली बस, ज्ञानेश्वरी घेऊन, आणि ती साधना तू कर. फक्त काय कर, ज्ञानेश्वरीच्या ओळीवरून फक्त बोट फिरव. काय कर? फक्त बोट फिरव. महाराज केंद्रीय महाराजांनी 4 वर्ष
आजान वृक्षाच्या खाली यायचे आणि ज्ञानेश्वरीवर फक्त बोट फिरवायचे. आणि एक दिवस असा आला महाराज, ज्ञानेश्वरी त्यांना वाचायला आली. नुसती वाचली नाही त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली. विठ्ठल विठ्ठल. त्यांची ज्ञानेश्वरी अख्खी मुखोद्गत झाली. माऊलींची कृपा झाली त्यांच्यावर आणि एवढे मोठे महाराज झाले. जवळपास त्यांचं ते ज्ञानेश्वरी मंदिर आहे का नाही, जवळपास 50 ते 60 कोटी रुपये त्याला आतापर्यंत खर्च आलेला आहे. एवढा पैसा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये उभारला. पंढरपूरला पण त्यांचा खूप मोठा आश्रम आहे आणि एवढी समाजसेवा केली. स्वतः ब्रह्मचारी राहिले. कशामुळं मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा संतांची कृपा होती तेव्हा. आणि हे सर्व कधी करायचं असतं, आळंदीत राहिल्यानंतर. त्यानंतरचं तुम्हाला सांगायचं राहिलं, त्यानंतर पाठाला जायचं. त्यानंतर आळंदीमध्ये जेवणाची सिस्टीम तुम्हाला सांगतो काय. जेवणाची सिस्टीम कशी आहे माहिती आहे आळंदीमध्ये. ते मंदिरातली मुलं आहे ना, त्यांना थोडंसं शांत करा बरं का, विक्षेप होतो थोडा. त्यानंतर तिथे तुम्हाला सांगतो काय असते दिनचर्या. त्या ठिकाणी मधुकरी मागण्याची एक प्रथा आहे. मधुकरी म्हणजे भिक्षा नाही. काही लोक असे म्हणतात की मधुकरी म्हणजे भिक्षा आहे. भिक्षा नाही. आणि मधुकरी कुठं असते, आळंदीमध्ये नाही. आळंदीच्या बाहेर 40-50 किलोमीटरवर जावं लागतं. मधुकरी मागायला जो माणूस जातो का नाही, त्याच्यामध्ये 10 जणांचे ग्रुप असतात. 10-15 जण एका ग्रुपमध्ये असतात. एखाद्या गावची मधुकरी असते पिंपरी चिंचवडला, कुणाची असती चाकणला, कुणाची असती खेडला, कुणाची असती नारायणगावला, कुणाची कुरळीला. पूर्ण पुण्यामध्ये मधुकरी मागण्यासाठी जातात महाराज मुलं आळंदीमध्ये शिकणारे. आणि ती मधुकरी मागण्याची पद्धत काय असते, ज्याची मधुकरीचा नंबर आहे, 10 जण असतात फॉर एक्झाम्पल. 10 जणांमध्ये आता मला सांगा 9 जण असतात. त्याच्यामध्ये रोज एकावर काय येते, पाळी येते. एक जण काय करतो, रोज मधुकरीला जातो. बाकीच्या 9 जण काय करतात, त्या दिवशी जेवण करतात. म्हणजे ज्याचा नंबर पहिल्या दिवशी आला त्याचा नंबर किती दिवसाला येणार, 9व्या दिवशी. मग 9 दिवस त्याने बसून खायचं. फक्त एक दिवस त्याला काय करायचं, मधुकरीला जायचं. पण जो मधुकरीला जायचा त्याचे महाराज 2 दिवस हातपाय दुखायचे. कारण का माहिती आहे, मधुकरीला जात असताना त्या गावामध्ये जायचं किती वाजता, आळंदीतून सकाळी 6 वाजता निघायचं. बस पकडून, कुणी गाडीवर, कुणाला हात दाखवून त्या गावामध्ये जायचं. गाव म्हणजे पुणे मुंबई हे मोठं शहर आहे. ते शहरामध्येच मधुकरी जवळपास. आता त्या शहरामध्ये काय आहे, फ्लॅट सिस्टम आहे. फ्लॅट सिस्टम माहिती आहे तुम्हाला. एक 3ऱ्या मजल्यावर घर, एक 5व्या मजल्यावर, एक तर 7व्या मजल्यावर, एक 10व्या मजल्यावर. आणि ते पण सगळे घरं नसतात बरं का. समजा सालापूरमध्ये मधुकरी, पण याकडून सुरू केलं की अख्ख्या गावाला येडा असं नाही. ज्या लोकांचे घरं आहेत ठरलेले आहेत, जे लोक मधुकरी देतात का नाही, त्यांच्याच घरी ती मुलं जातात. कोणालाही मागत नाहीत. जे लोक देणार आहेत त्यांच्याकडे लक्षात ठेवावं लागतं ते घर. आणि मग तो गेलेला माणूस तिथे जातो सकाळी 7-7:30 वाजता. आणि त्याच्याकडे एक असं फडकं असतं मोठं, ज्याच्यामध्ये जवळपास 200-300 भाकरी बसतात. किती भाकरी, 200-300 चपात्या किंवा भाकरी. त्यानंतर हातामध्ये एक किटली असते. काय राहते हातामध्ये, किटली. त्या किटलीमध्ये काय घ्यायची, भाजी. सगळी भाजी एकाच किटलीमध्ये. मग तुमची कढी असो, बेसन असो, टमाट्याची भाजी असो, काही पण असो, सगळी भाजी कशामध्ये करायची, जमा एका किटलीमध्ये. आणि एका फडक्यामध्ये त्या पूर्ण चपात्या भाकरी काय करायच्या, एकावर एक अशी चवड आपण म्हणतो ना त्याला, चवड लावायची. एका हातामध्ये फडकं, एका हातामध्ये किटली. आणि ही किटली आणि फडकं घेऊन सगळ्या घरी फिरायचं. आणि हे एवढं वजन घेऊन 3ऱ्या मजल्यावर जायचं. कितव्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, तेवढं वर जाऊन खाली यायचं, वर जाऊन खाली यायचं, वर जाऊन खाली यायचं. असं त्याला कमीत कमी 12 वाजेपर्यंत काय मागावं लागती, मधुकरी. कारण घरं काही जवळजवळ असतात का, नाही. एक घर इथं तर एक घर कुठं, दांडेगावच्या जवळ. सगळीकडे फिरायचं, पायाने फिरायचं महाराज ओझं घेऊन. त्या ठिकाणी ते फिरल्यानंतर मधुकरी घेतल्यानंतर आळंदीमध्ये यायचं. आणि त्यांना येता दुपार व्हायची, 12-12:30-1 वाजायचा. आणि आल्यानंतर जे 9 जण होते बाकीचे ग्रुपमधले ते तिथे येणार. एका धर्मशाळेमध्ये त्याचं ठिकाण असतं ठेवण्याचं, तिथे ती मधुकरी ठेवायची. तिथे मधुकरी ठेवल्यानंतर 9 जण त्या ठिकाणी येणार. आणि ज्याला तिथे जेवायचं आहे ते तिथंच जेवणार. आणि ज्याला जेवायचं नाही त्याच्या वाट्याच्या 2 भाकरी, 2-4 त्याच्या वाट्याला जे काही येत असतील त्या भाकरी काय करणार, तो घेऊन कुठं जाणार, आपल्या धर्मशाळेत जाणार आणि तिथं जेवणार. आणि महाराज त्या ठिकाणी असा काळ होता आमच्या वेळेस की आम्हाला भाकरी मिळायच्या महाराज, चपात्या पण मिळायच्या. तिकडे बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी खात नाहीत लोक, बाजरीच्या भाकरी.
बाजरीच्या भाकरी यायच्या आणि चपात्या यायच्या. कारण आमचं जे गाव होतं ते चाकणच्या जवळ कुरुळी म्हणून गाव आहे, कोणाला माहीत असेल, खेडेगाव होतं. त्या ठिकाणी शेतकरी लोक होते आणि ते भाकरी करायचे जास्त, चपात्या कमी असायच्या. मग आमचं मधुकरीचं त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही काय करायचो, ती जी भाजी असायची एकत्र असल्यामुळे भाजी काय व्हायची, खराब व्हायची. सगळ्या भाज्या एकात केल्यामुळे काय व्हायची, 2-2:30 वाजेपर्यंत भाजी इटून जायची, खराब व्हायची भाजी. त्यामुळे लवकर जेवण करावं लागायचं. आली मधुकरी की जेवण करायचं. मग आम्ही काय करायचो की मधुकरी सकाळी होती, संध्याकाळी काही नव्हतं बरं का. संध्याकाळी जेवायला काही नव्हतं. एकतर तुम्ही हाताने करून खा किंवा मग तुम्ही मेस लावा. आणि मेस लावणे इतका पैसा काही सगळ्यांकडे असतो का, नाही. कोणी मेस लाव, मी तर मेस नव्हती लावली. त्यानंतर ती जी मधुकरी आहे ती काय करायची, ती वाटायची. मग आम्ही काय करायचो, सकाळी संध्याकाळी भाकरी खराब होतात किंवा भाकरी कडक होतात. बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरीसारख्या नाही राहत, नरम नाही राहत. त्या काय होतात, संध्याकाळी त्याचे आपोआप तुकडे पडतात. म्हणून आम्ही काय करायचो, सकाळी दुपारी ज्यावेळेस मधुकरी यायची त्यावेळेस भाकरी आणि भाजी खायचो आणि संध्याकाळी चपात्या ठेवायचो. कारण प्रत्येकाच्या वाट्याला 2 भाकरी आणि 2-4 चपात्या यायच्या. संध्याकाळी चपात्या ठेवायचो. पण महाराज मग भाजी नसायची ना खायला, भाजी तर खराब होऊन जायची. त्यावेळेस आम्ही काय करायचो, एक लोणच्याची भरणी घ्यायचो आणि ती लोणच्याची भरणी घेऊन आपल्या धर्मशाळेतल्या रूममध्ये ठेवायची. आणि संध्याकाळी सगळेजण आल्यानंतर धर्मशाळेतली मुलं लोणच्यासोबत चपात्या खायच्या. कोणी कांदा खायचं, कोणी मिरची खायचं. एवढे वाईट दिवस त्या ठिकाणी काढलेले. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तन करण्याचा अधिकार आहे. आज आमच्या लोक पाया पडतात, आम्हाला पैसे देतात. याचं कारण काय, याचं कारण आहे संतांची कृपा. विठ्ठल विठ्ठल म्हणून कीर्तन करणं हे काय कोणाचंही काम नाही. ज्याने खरोखर साधना केली त्यानेच कीर्तन करावं. तुम्हाला सांगत होतो वाणी आणि ज्ञान. ज्या ठिकाणी ज्ञान आहे तिथं वाणी असणं महत्त्वाचं आहे. बघा, सरपंच शाळेत गेला, सरपंचाचा आपला दृष्टांत राहिला ना. सरपंच शाळेत गेला आणि सरपंचाने झेंडावंदन केला आणि सरपंच बोलायला उभं राहिला की माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, आज या ठिकाणी सुंदर असा 26 जानेवारीचा कार्यक्रम आपण आयोजित केला. आणि तुम्हाला माहिती आहे 26 जानेवारी का साजरी करतात, का 26 जानेवारी आज. काल 25 जानेवारी होती म्हणून आज 26 जानेवारी, बरोबर का नाही. म्हणून 26 जानेवारी. आणि खूप छान 26 जानेवारी आहे. मला असं वाटतं की रोज 26 जानेवारी आपल्या शाळेत झाली पाहिजे. खूप छान 26 जानेवारी आहे, खूप मस्त 26 जानेवारी, खूप भारी 26 जानेवारी. हे काय बोलणं झालं महाराज, याला काही किंमत आहे का बोलण्याला. अहो ज्ञानच नाही ना, बोलण्याला काय नाही, ज्ञानच नाही. या बोलण्याचा काही उपयोग होणार नाही. सरपंच घरी आला, सरपंचाला दुसऱ्या दिवशी परत आमंत्रण आलं. गावातले सदस्य म्हणले ग्रामपंचायतच्या, हो सरपंच, आपल्या गावात नेमकीच काय झाली, स्मशानभूमी बांधकाम झालंय बरं का, आणि आपल्याला स्मशानभूमीचं काय करायचं आहे, उद्घाटन करायचं आहे आणि तुमच्या हस्ते उद्घाटन झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तो म्हटला हा ठीक आहे ना, काय अडचण, जाऊ आपण सकाळी. गेले स्मशानभूमीचं उद्घाटन करायला. कार्यक्रम झाला, स्मशानभूमीचं उद्घाटन केलं आणि सदस्यांनी सांगितलं की आता आपल्यासमोर सरपंच 2 शब्द बोलणार आहेत, गावाला आपल्या संबोधन करणार आहेत. सरपंच बोलायला उभं राहिले. सरपंच बोलायला लागले की माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या गावात सगळं काही होतं पण स्मशानभूमी नव्हती. आणि माझ्या प्रयत्नामुळं, माझ्या कष्टामुळं ही आपली स्मशानभूमी झाली. आणि मी असं म्हणतो की उद्यापासून सर्व गावकऱ्यांनी या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणले अरे स्मशानभूमीचा लाभ घ्यायला स्मशानभूमी बांधली म्हणजे सगळ्या गावाला मारतो काय आता तू. कारण काय, ज्ञान आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे का, नाहीये. वाणी आहे पण ज्ञान नाही. ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्या ठिकाणी वाणी महत्त्वाची आहे आणि ज्या ठिकाणी वाणी आहे त्या ठिकाणी ज्ञान महत्त्वाचं आहे. दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. बघा, या जन्मामध्ये आपल्याला एखादा चांगला भोग भेटत असेल, कर्म खूप महत्त्वाचं आहे माणसाचं. मी अभंगाकडे येणार आहे थोड्याच वेळात. अभंगाची प्रस्तावनाच चालू आहे बरं का. अजून असं कोणी म्हणाल की कीर्तन काय आहे, काही संबंध बी नाही अभंग